नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आपल्याला आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी कंबाईन ग्रुप सी परीक्षा होते तिचा पूर्ण पॅटर्न समजून घ्यायचा आहे। थोडक्यात त्याला आयोगाने जे नाव दिलेलं आहे ते म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन। तुम्ही बऱ्याच वेळेस आपल्या सिनियर विद्यार्थी मित्रांना विचारत असतात, काही क्लासेसचे संचालक असतील त्या ठिकाणी क्लास लावलेले असतील तिथे विचारत असतात, किंवा कोणीतरी सक्सेस झालेली व्यक्ती की बाबा मला टॅक्स असिस्टंटची परीक्षा द्यायची आहे, मला लिपिकची परीक्षा द्यायची आहे, मला एक्साईज सब इन्स्पेक्टरची परीक्षा द्यायची आहे, नेमकं काय आहे, कसा आहे पगार, तिथे काय काम करावं लागतं, कशा पद्धतीने परीक्षा होतात, काय होतं सगळं हे आम्हाला माहीत नसतं। आणि ती आयोगाच्या भाषेमध्ये ऑथेंटिक स्वरूपामध्ये आजच्या लेक्चरमध्ये सगळं काही आपल्याला बघायचं आहे। ओके, शेवटपर्यंत बघा, मॅक्झिमम विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करा। पहिला मुद्दा येतो की हे जे गट क ची पदं आहेत हे नेमके कोणत्या संवर्गामध्ये मोडतात। बघा, संवर्ग म्हणजे काय, संवर्ग ओके, संवर्ग म्हणजे या ठिकाणी ही पदं गट क ची आहेत। या ठिकाणी यांना राजपत्रित किंवा अराजपत्रित असं म्हटलं जात नाही, डायरेक्टली गट क असं म्हटलं जातं, ते लक्षात घ्या। पदांचे नावं जर बघितले, या परीक्षेमध्ये 3 पदं भरली जातात। काय, 3 पदं। पहिलं पद म्हणजे दुय्यम निरीक्षक, ज्याला आपण राज्य उत्पादन शुल्क असंही म्हणतो, ज्यास आपण एक्साईज सब इन्स्पेक्टर असं सुद्धा म्हणतो, ESI असंही त्याला आपण म्हणत असतो त्या पदाला। आता इथे मग पगार किती असतो, 5200 ते 20200, ग्रेड पे किती आहे 3500, आणि इतर महागाई भत्ते। बघा, आता इथे तुम्हाला एक मुद्दा फार लक्षात घ्यायचा आहे महत्त्वाचा, तो म्हणजे जे तुम्ही ESI पद आहे, दुसरं कर सहाय्यक पद आहे, आणि तिसरं लिपिक टंकलेखक आहे, तिघांच्या ग्रेड वेतनमध्ये जो फरक आहे ना तो या ठिकाणी लक्षात घ्या। ESIला 3500 आहे, तो टॅक्स असिस्टंटला अर्थात कर सहाय्यकला या ठिकाणी तो 2400 आहे, आणि तिसरं जे लिपिक टंकलेखक आहे त्यांना 1900 आहे। आपण तुम्हाला मी बोललो होतो संवर्ग, तर हे अराजपत्रित पद आहे। ओके, जसं आपण PSI STI ASO अराजपत्रित गट ब बघतो क्लास 2चं पद, तसं या ठिकाणी हे गट क अर्थात क्लास 3चं अराजपत्रित पद आहे। म्हणजे राजपत्रित सोडले तर इतर सगळे कशामध्ये येत आहेत, अराजपत्रितमध्ये, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे। आता तुम्ही म्हणाल सर पगार किती भेटतो, एक सरासरी यांना सुरुवातीला पगार किती भेटू शकतो, सुरुवातीला जेव्हा जॉईन होता येत, आता तो पगार इथे हे जरी सुरुवातीचं बेसिक या ठिकाणी समान असलं तरी हे जे तुम्हाला ग्रेड वेतन दिलेलं आहे याच्यानुसार हा पगार बदलतोय। इथे सर्वात जास्त पगार या ठिकाणी 3500 जे ग्रेड वेतन आहे इथे भेटणार आहे। 3500 म्हणजे जवळपास एक 40,000च्या आसपास हा पगार इथे असणार आहे। ओके, 2-3 हजार मागे पुढे धरा तुम्ही। त्यानंतर कर सहाय्यकचा पगार जो आहे तो पगार कुठेतरी 32 ते 35 हजारापर्यंत या ठिकाणी सुरुवातीला असणार आहे। आता त्याच्यामध्ये महागाई भत्ते वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत। आणि लिपिक टंकलेखक जे आहे मित्रांनो, हा पगार कुठेतरी कमी असणार आहे, एक 22 ते 25च्या रेंजमध्ये आता सध्या आपण धरू शकतो। ओके, कारण महागाई भत्ते वगैरे त्याची बरीचशा बाबी तिथे वाढत जातात। आता पुढचा मुद्दा, प्रमोशन्स काय होतात। तुम्ही राज्य उत्पादन शुल्कमध्ये जर या ठिकाणी ESI झालात तर तुमचं इन्स्पेक्टर म्हणून प्रमोशन आहे, कारण तुम्ही इथे सब इन्स्पेक्टर होत आहात। ओके, राज्यभर तुम्हाला कुठेही पोस्टिंग भेटू शकते। कर सहाय्यक झालात, तुमचं STI म्हणून या ठिकाणी प्रमोशन आहे गट ब च्या पदावर। आणि एक सरासरी कालावधी तुम्हाला सांगतो, कमीत कमी 5 ते 8 वर्षापर्यंत, त्या बॅचेस किती मोठे आहेत यावर बऱ्याच काही डिपेंड असतं। म्हणजे असं फिक्स कालावधी नाही आहे की बाबा एवढ्या वर्षामध्ये हे होणारच, सिनियरिटी वगैरे बऱ्याच बाबी असतात तिथे। ओके, पुढचं जे लिपिक टंकलेखक आहे या ठिकाणी ज्येष्ठता आणि पात्रता याच्यानुसारच कक्षाधिकारी म्हणून, लिपिकाला टंकलेखाला लघुलेखक म्हणून त्या ठिकाणी पदोन्नती भेटू शकते। आणि पोस्टिंग कुठे, मंत्रालय। ओके, मंत्रालयातले विविध जी विभाग आहेत त्या ठिकाणी पोस्टिंग भेटत असते। पुढे आपण जातो आहे, इथे एक मुद्दा लक्षात घ्या, इथे फक्त मंत्रालयीन विभाग, आणि दुसरं म्हटलं की बृहन्मुंबईतील राज्य शासनाचे विविध कार्यालय। बृहन्मुंबई म्हणजे मंत्रालयाच्या बाहेर सुद्धा विविध कार्यालय असतात मुंबईमध्ये, त्या ठिकाणी ही पोस्टिंग भेटू शकते। आता पुढे आपण जातो आहे, परीक्षा कशी, सेम आता हे जे ग्रुप बीचं तुम्ही जसं बघतात सेम आहे, ग्रुप बी सारखंच, काही मुद्दे जे वेगळे आहेत तेवढे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। पहिलं म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा आहे 3 पदांसाठी। ओके, तुम्हाला फॉर्म भरतानाच निवडायचं एक, मला 3 पदं भरायची आहे का, मला 1च 2च, काय ते सगळं पूर्व परीक्षेच्या वेळेस। पुढे पूर्वचा निकाल जाहीर होईल, तिघांचा स्वतंत्र कट ऑफ लागेल, कॅटेगरी वाईज कट ऑफ लागेल, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे। आता तिन्हींचं जे मुख्य पेपर आहे ना त्याच्यामधला पेपर 1 हा सामायिक आहे।
ओके, तो एकाच दिवशी एकाच ठिकाणी तुमचा होणार आहे. दुसरं पेपर 2 जो आहे तो मात्र वेगळा आहे. प्रत्येक पदाचा कर्तव्य आणि जबाबदारीनुसार वेगळा सिलेबस त्या ठिकाणी आहे. तुमचं कट ऑफ, पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी मात्र विचारात घेतले जात नाही, हे तुम्हाला माहीत असावं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे आहे हा, की शैक्षणिक अर्हता ज्या आहेत त्या काय असाव्यात. बघा, पहिला मुद्दा जो आहे, विद्यापीठाची पदवी असली पाहिजे किंवा त्याला समतुल्य अर्हता जी शासनाने ठरवलेली असेल ती. दुसरा मुद्दा, तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात पूर्वपरीक्षेचा. मात्र जेव्हा तुम्हाला मुख्यचा फॉर्म भरायचा आहे तेव्हा मुख्यच्या फॉर्मची जी शेवटची तारीख आहे ना, तोपर्यंत तुमचा निकाल आलेला असला पाहिजे इकडच्या शेवटच्या वर्षाचा, पदवीच्या, ग्रॅज्युएशनच्या. ओके, ते लक्षात घ्या. पुढे आपण जातोय. तुम्ही एखादी अशी पदवी करतायत की जिथे इंटर्नशिप आहे. ओके, तर ती इंटर्नशिप जर तिथे असेल तर ते पूर्ण झालेलं तुमचं असलं पाहिजे त्या पदवीमध्ये, जर ते अंतर्भूत असेल तर. पुढचा मुद्दा, मराठी लिहिता वाचता बोलता येणे. मला वाटतं याच्यात जास्त काही चर्चा करायची गरज नाही आहे. आपण स्पेशल आता जे दुय्यम निरीक्षक पद आहे, जे दारूबंदी खातं आपण ज्याला म्हणतो आहे, उत्पादन शुल्क ज्याला म्हणतो आहे, त्याच्यामध्ये किमान शारीरिक पात्रता तुमच्याकडे असली पाहिजे. महत्त्वाचं आहे हां. बघा, उंची किमान 165 पुरुषांसाठी असली पाहिजे आणि छाती न फुगवता 79 आणि 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. पुढे महिलांसाठी उंची किती, 155 सेंटीमीटर, वजन किमान 50 किलोग्रॅम. महिलांना वजनाचा क्रायटेरिया या ठिकाणी आहे. ओके, हे फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं हे वेगळं आहे तुमचं ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये या ठिकाणचा हा मुद्दा वेगळा आहे. आता पुढे सहाय्यक लिपिक आणि टंकलेखक यांच्यासाठी काय हे आहेत बघा इथे अर्हता ज्या आहेत आपल्या टायपिंग संदर्भातल्या त्या. कर सहाय्यक जे आहे ना, तुम्हाला जर टॅक्स असिस्टंट बनायचं असेल तर मराठी टंकलेखन किमान 30चा वेग जो आहे शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचं 40चा, आपलं जे रेग्युलर तुम्ही टायपिंगचं सर्टिफिकेट भेटत असतं ते तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके, याच्यासाठी कर सहाय्यकसाठी. इकडे लिपिक टंकलेखकसाठी काय आहे, मराठीमध्ये 30चा स्पीड, इंग्रजीमध्ये 40चा स्पीड. तुमच्याकडे ते वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा पास झालेलं असलं पाहिजे किंवा समकक्ष काही असेल दुसरं शासनाने घोषित केलं तर ते प्रमाणपत्र असलं पाहिजे. पुढे मग त्यामध्ये समकक्षमध्ये इथे यांनी बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग म्हटलेलं आहे. ओके, तो GR त्या संदर्भात काही जणांचं असू शकतं. पुढे आता तात्पुरती सूट फार महत्त्वाची. केवळ लिपिक टंकलेखक या पदाकरता कुणाला सूट दिली बघा, टायपिंगमधून काही कालावधीसाठी. काय सूट आहे ती या ठिकाणी तुम्हाला नीट माहिती असलं पाहिजे. आता हे कोणी सांगत नाही, हे आयोगाच्या अधिकृत ठिकाणी उपलब्ध असतं, आपण ती बघत नाही. पहिला मुद्दा, विकलांग उमेदवार जे आहेत ना, यांनी समजा टायपिंगचं यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे, ओके, तरी हे फॉर्म भरू शकतात. विकलांग यांचं सिलेक्शन होईल. सिलेक्शन झाल्यानंतर हे नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट सादर करणार आहेत. त्यांना तिथे 2 संधी भेटणार आहेत विकलांगांसाठी. दुसरी या ठिकाणची सूट जी आहे ती माजी सैनिकांसाठी आहे. एक सर्व्हिसमॅन जे आहेत यांचंही समजा टायपिंग जर नसेल आणि यांचं सिलेक्शन झालं, यांनी फॉर्म भरून टाकायचं, सिलेक्शन झालं, 11 महिन्याच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी ते सादर करावं लागेल, कोर्स करावा लागेल, सादर करावा लागेल. ओके, पुढे लिपिक टंकलेखक इंग्रजी पदावर नियुक्त होणारे जे उमेदवार आहे त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली जी आहे 30 मराठी लेख 4 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. ओके, एक महत्त्वाचा मुद्दा इथे घ्या, जे इंग्रजीसाठीचं जे पद आहे ना, त्यांना मराठी टंकलेखनाची त्या ठिकाणची जी परीक्षा आहे खात्याअंतर्गत म्हणूया आपण त्याला, त्या ठिकाणी तुम्हाला ती उत्तीर्ण व्हावी लागेल नंतर. ओके, लक्षात ठेवा 4 वर्षाचा कालावधी आहे. पुढे आपण जातो आहे शुल्काचं मी बोलत नाही आहे, तिथे त्या जाहिरातीनुसार थोडीफार बदल होऊ शकतात. त्यानंतर शुल्क जे समजा इतर मागासवर्गीयांमध्ये जरी असेल मात्र क्रिमिलियरमध्ये जर मोडत असतील तर त्यांना पूर्ण फीस भरायची आहे. पुढे संयुक्त पूर्वपरीक्षा काय आहे, 100 प्रश्न, 100 गुण, 12वीचा दर्जा, 1 तास आणि MCQ, बस, सरळ सोपं. ओके, म्हणजे जे PSI ST ISO सेम स्कीम इकडे आहे. सिलेबसमध्ये बघा, आता पूर्वपरीक्षेचा सिलेबस थोडासा बदल आहे कंबाईन ग्रुप बीच्या तुलनेत. कारण ग्रुप बीचं का संदर्भ देतो आहे मी, ग्रुप बीचं आपण या ठिकाणी आधी लेक्चर टाकलेलं आहे, राज्यसेवेचं लेक्चर टाकलेलं आहे, त्याच्यातले आणि याच्यातले बरेचसे मुद्द्यात साम्य आहेत. त्याच्यामुळे काही जणांना जर काही प्रॉब्लेम असतील त्यांनी ग्रुप बीचंही लेक्चर बघून घ्यावं. ओके, याच यूट्यूब चॅनलला तुम्हाला ती भेटून जाईल. पूर्वचा अभ्यासक्रम थोडक्यात घ्या, चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित. 7 विषय, काय 7 विषय या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत पूर्वपरीक्षेला. पुढे आपण परीक्षा केंद्र, या ठिकाणी विविध परीक्षा केंद्र असतात जे कंबाईनला तिकडे आहे, तेच केंद्र इकडे आहेत, जवळपास 48 केंद्र आहेत. तुम्हाला मात्र फॉर्म भरत असताना
या ठिकाणी केंद्र निवडावं लागेल. नाहीतर मग तुमचा जो पत्ता दिला आहे तुम्ही आयोगाला त्या पत्त्याचा जिल्हा येऊ शकतो किंवा जवळचा जिल्हा येऊ शकतो. पुढे पूर्वचा निकाल. पूर्वचा निकाल काय आहे? तुम्ही पूर्व परीक्षा दिली आहे, योग्य उत्तरं त्यांना गुण भेटणार आहेत. चुकीचं उत्तर दिलं एका प्रश्नासाठी 0.25 गुण तुमचे कट होणार आहेत किंवा 4च्या मागे एक प्रश्न 1 गुण जो आहे तो कट होणार आहे. निगेटिव्ह सिस्टीम जी म्हणतोय आपण ती. पुढे प्रत्येक संवर्ग किंवा पदाकरता आपण स्वतंत्र निकाल जाहीर करणार आहोत. मेन्सला किती जण जातील? तर सुमारे 12 पट. पण याच्यातही जर प्रत्येक कॅटेगरी वाईज जर 12 पट भेटले नाहीत समजा त्या ठिकाणी एकत्रित जेव्हा तुम्ही 12 पट निवडतायत त्याच्यामध्ये जर त्या कॅटेगरीची जी पदं आहेत समजा त्यावर्षी त्या पदाचे जर 12 पट त्यामध्ये नसतील टोटलच्या 12 पटमध्ये तर मग तेवढे या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये काढून त्यानुसार कट ऑफ लागेल. फायनल कट ऑफ लागतंय. मात्र दुसऱ्या टप्प्यात जे घेतलेले आहेत त्यांना फक्त कॅटेगरीमधूनच त्यांचं फायनल सिलेक्शन होईल. त्यांना नंतर ओपनमध्ये येता येत नाही. फायनल सिलेक्शनच्या वेळेस थोडासा किचकट मुद्दा आहे, मात्र कळणाऱ्यांना ते कळून जाईल. पुढे आपण जातोय. निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उत्तरपत्रिकांची फेरतपासणी नाही. मुख्य परीक्षा जी पूर्वला पास झाले त्यांना मुख्यचा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरला तरच त्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे, शुल्क भरायचं आहे मुख्यचं, तरच त्यांना मुख्य परीक्षा देता येईल. ओके. स्वतंत्रपणे अर्ज भरणे मुद्दा महत्त्वाचा आहे प्रत्येक पदासाठी. तुम्ही म्हटले की चला मी तिघांचाही सुरुवातीला प्राधान्यक्रम दिला होता, आता मला 3 पेपर द्यायचे, मला इकडे टॅक्स असिस्टंटचाही द्यायचा आहे, क्लर्कचा द्यायचा आहे, एक्साईजचा द्यायचा आहे. तिघांची स्वतंत्र फॉर्म इथे तुम्हाला मेन्सच्या वेळेस भरायचे. तिघांच्या वेगवेगळ्या फीस असणार आहेत त्या तुम्हाला भरायच्या आहे. लक्षात घ्या. तुमच्याकडे जर अर्हता नसेल आणि तुम्ही जर ते टंकलेखन वगैरे झालेलं नसेल, अंतिम दिनांक जो आहे सादरीकरणाचा त्या ठिकाणी जर तुम्ही सादर केलं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज जो सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे त्या दिवसापर्यंत तो सादर करावा लागेल, नाहीतर तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येईल. हा मुद्दा लक्षात घ्या. पुढे आपण जातोय. परीक्षा योजना. मुख्य परीक्षेचे टप्पे. एक म्हणजे लेखी परीक्षा. ओके. लेखी परीक्षा 200 गुणांसाठी. त्याच्यामध्ये पेपर 1 संयुक्त आहे, पेपर 2 स्वतंत्र आहे. ओके. इथे सांगताना काहीतरी चुकल्यासारखं वाटलं मला. इथेवर काय म्हटलंय बघा, प्रस्तुत पदाच्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करतेवेळी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता किंवा टंकलेखन अर्हता नसल्यास व शैक्षणिक टंकलेखन अर्हता मुख्य परीक्षेकरता आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त केल्यास अशा उमेदवाराला शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्याचा दिनांक नमूद करता येईल व इतर कोणत्या दावामध्ये बदल करता येणार. ओके ओके ओके. प्रीचा फॉर्म भरताना तुमच्याकडे नव्हतं समजा आणि मेन्सचा फॉर्म भरताना ते आलं आहे प्रमाणपत्र, तर तुम्ही ते तिथे टाकू शकतात. ओके. तो मुद्दा लक्षात घ्या. आता मेन्सला बघा इथे जो पेपर 1 आहे तिन्ही पदासाठी सारखा आहे, तो म्हणजे हा मराठी आणि इंग्रजी. मराठी 60, इंग्रजी 40. मराठीला 12वीचा दर्जा, इंग्रजीला पदवीचा दर्जा. मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये 1 तासाचा पेपर आहे. 100 प्रश्न, 100 गुण. थोडक्यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. पेपर 1. पेपर 1मध्ये मग आता हे मराठीमध्ये काय आहे? व्याकरण आणि शब्दसंग्रह. इंग्रजीमध्ये तेच आहे व्याकरण, शब्दसंग्रह, म्हणी वगैरे ते सगळ्या बाबी. पेपर 2 काय आहे बघा. पेपर 2मध्ये आता दुय्यम निरीक्षक जे आहे ना याचा स्वतंत्र पेपर, त्याचा सिलेबस काय आहे तो आधी लक्षात घ्या. कशाचा? एक्साईजचा सिलेबस. सरळ आहे. 100 प्रश्न, 100 गुण, पदवी. ओके. 1 तास. आणि इथे पेपर 2मधलं जर बघितलं, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, भारतीय राज्यघटना, हे आता तिघींनी पेपरला जवळपास सारखंच आहे. पेपर 2च्या माहिती अधिकार, लोकसेवा हक्क हे सगळ्यांना सारखंच आहे. मग संगणक तंत्रज्ञानापर्यंत सारखं आहे, फक्त बदल इथे होतोय. मानवी हक्क जबाबदाऱ्या, बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट आणि हे 3 मॅन्युअल हे एक्साईजला आहे सेपरेट. ओके. कर सहाय्यकला काय आहे मुख्यला? तेच 100 प्रश्न, 100 गुण सेम. इथेही बघा तुम्ही, इथे नागरिकशास्त्र. कर सहाय्यकला नागरिकशास्त्र, भारतीय राज्यघटना, पंचवार्षिक योजना, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, गणितीय कौशल्य, अंकगणित. म्हणजे तुम्ही कर सहाय्यकला जर गेलात तर इथे थोडंसं अंकगणिताचा भाग हा या ठिकाणी स्पेशली वाढवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कर सहाय्यकला वेगळं काय आहे? बुक किपिंग आणि अकाउंटन्सी, ज्याला आपण पुस्तकपालन आणि लेखाकर्म म्हणतो. 11वीचं पुस्तक एकदम चांगलं करून ठेवायचं. पुढे आर्थिक सुधारणा आणि कायदे आहे, अर्थव्यवस्था संदर्भात, टॅक्स असिस्टंट. त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा. इथे 100. इथे बघा हा सिलेबस कसा आहे. सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, बुद्धिमत्ता, गणित, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व संपर्क तंत्रज्ञान. आता इथे काही बाबी म्हणजे थोडक्यात आहेत असं आपण म्हणूया. सोपं आहे थोडंसं, कारण आपण बघतोय ग्रेड पे 1900 आहे. थोडासा लेव्हल, थोडासा दर्जा त्या ठिकाणी सोपा आहे. माहिती अधिकार 2005चा अधिनियम आहे आणि लोकसेवा हक्कही आहे. ओके. तिघांचा सिलेबस थोडक्यात. आता याच्या सिलेबसवर आपण स्वतंत्र लेक्चर्स टाकलेले आहेत.
ते तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जे त्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत तिथे जाऊन बघू शकतात, किंवा हे सगळे लेक्चर्स फ्रीमध्ये तुम्हाला आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर स्टडी मटेरियलचा कॉलम आहे, तिथे या पदांचे आपण वेगळे सेक्शन्स बनवलेले आहेत. त्याच्यात जाऊन तुम्हाला सगळे लेक्चर्स, महत्त्वाचे लेक्चर जे आहेत, सिलेबस असेल, स्ट्रॅटेजी असेल, बुक लिस्ट असेल, सगळे लेक्चर्स भेटतील. तुम्ही STI RCP ॲप्लिकेशन खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन डाउनलोड करू शकतात. परीक्षा केंद्र 4 केंद्र असणार आहेत मुख्यला, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, पुणे. कोणतंही एक केंद्र निवडायचं आहे, त्याच्यात नंतर बदल होणार नाही. पसंतीक्रमसुद्धा या ठिकाणी ओके. लिपिक टंकलेखकसाठी तुम्हाला या ठिकाणी पसंतीक्रम नोंदवता येईल. ओके. पुढे लेखी परीक्षेचा निकाल काय, सेम 1/4 आहे. मेरिट लिस्ट लागणार आहे. ओके. पेपर 1 आणि पेपर 2 जे आहे मेन्सचे, त्याची एकत्रित बेरीज करून या ठिकाणी या गोष्टी फायनल होणार आहे. पुढचा मुद्दा हा लक्षात घ्या बघा, गुणांची सीमारेषा सर्व उमेदवारांसाठी एकच किंवा प्रत्येक सामाजिक प्रवर्गासाठी महिला, खेळाडू, माजी सैनिक यांच्याकरता वेगळी असू शकतील. म्हणजे कट ऑफ जे आहे प्रत्येकाचं वेगळं लागू शकतं किंवा कदाचित एकही लागू शकतं. ओके. पुढेच बघा, इथे आणखी एक मुद्दा आहे, तुम्हाला जे मी म्हटलं होतं की डबल रेशो असतो त्या संदर्भातलं, बाबा सुरुवातीला 12 पट घेतले, नंतर मग त्याच्यातले जे अतिरिक्त घेतलेले असतात ते त्याच कॅटेगरीमधून सिलेक्ट होतात, तो मुद्दा. आणि त्यानंतर हे एक लक्षात घ्या बघा, विकलांग, माजी सैनिक आणि अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू जे आहे यांना या ठिकाणी कोणतीही एक सवलत घेता येईल. म्हणजे एकतर इकडचं आरक्षण घेता येईल किंवा मग तिकडे आपल्या कॅटेगरीचं आरक्षण घेता येईल, दोन्हीपैकी एक. त्यानंतर फायनल सिलेक्शन जे होतं आहे ना तुमचं, तेव्हा शतमान पद्धती, ज्याला पर्सेंटाईज म्हणतो ना आपण, पर्सेंटाईल मेथड, ती लागू होते. म्हणजे तुम्ही फायनल सिलेक्शन होण्यासाठी तुमच्या कॅटेगरीमधल्या ज्या उमेदवाराने म्हणजे टॉप केलं आहे ना, त्याच्या तुम्हाला ओपन असाल तर किमान 35% गुण असावेत. त्याच्या तुम्ही मागासवर्गीय असाल तर त्याचे किमान 30% गुण तुम्हाला असावेत. आणि तुम्ही विकलांग असाल तर त्याच्या किमान 20%, खेळाडू असाल किमान 20%, माजी सैनिक असाल किमान 20%. त्याच्या खाली गुण तुमचे जर आलेत तर मग तुम्ही सिलेक्ट होऊ शकत नाही. मात्र एवढे खाली येत नाही, हे लक्षात घ्या. काही वेळेस खूपच कमी पदं हे असेल, फॉर्म आलेले असतील किंवा खूपच कमी गुण आले तर काही वेळेस होऊ शकतो हा घोळ. मात्र इतका कमी स्कोअर आल्यावर आम्ही तुम्हाला पदावर घेणार नाही, असं आयोगाचं म्हणणं आहे थोडक्यात. पुढे शारीरिक क्षमता, दुय्यम निरीक्षक पदावर शिफारस झालेली उमेदवार जे आहे त्यांची मोजमाप होते. शारीरिक क्षमतेची जर काही प्रॉब्लेम असेल, एखाद्याची उंची वगैरे भरली नाही, समजा आता एक्साईज संदर्भात आहे, त्यांना त्या ठिकाणी अपात्र ठरवले जाऊ शकतं. एक्साईजच्या संदर्भात या ठिकाणी हा मुद्दा येणार आहे. पुढे प्रमाणपत्र पडताळणी, सक्षम प्राधिकारी. ओके. कागदपत्र जर तुम्ही सादर करू शकले नाहीत तर तुमची उमेदवारी त्या शेवटच्या टप्प्यावर सुद्धा रद्द होणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचे हे मुद्दे आहे. थोडासा व्हिडिओ हा फास्ट घेतला आहे मी, थोडासा स्पीडने घेतला आहे, कारण की आपल्या याच्यावर ऑलरेडी राज्यसेवेचं एक लेक्चर झालं आहे सेम याच पद्धतीचं, जवळपास कंबाईन ग्रुप बीचं याच पद्धतीत झालं आहे. त्यामुळे फक्त जे स्पेशली ग्रुप सीची तयारी करतात त्यांच्यासाठी थोडीशी तोंडओळख म्हणून मी या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे. निश्चित तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.